क्रॉस वोटिंगमुळे भाजपाचे तिघे पराभूत. मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये हाय व्होल्टेज लढत. मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये हाय व्होल्टेज लढत झाली आहे. तेथे झालेल्या क्रॉस वोटिंगचा फटका भाजपच्या 3 उमेदवारांना बसला आहे. आमदार सुरेश खाडे आणि शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्यातील वाद क्रमांक 3 मध्ये सुरुवातीपासून दिसला. राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना युतीत आहे, त्यामुळे या प्रभागात युती करण्यावरून घमासान सुरू होते. खाडे यांनी वनखंडे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केल्याने हा वाद पुन्हा उफाळला आणि अखेर युती तुटली. हा प्रभाग तसा जुना काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र या प्रभागातून 2018 मध्ये भाजपाचे 4 नगरसेवक निवडून आले. मोहन वनखंडे यांच्या पत्नी अनिता वनखंडे, सुरेश आवटी यांचे पुत्र संदीप आवटी आणि माजी नगरसेवक दिगंबर जाधव यांच्या आई शांता जाधव आणि शिवाजी दुर्वे असे 4 भाजपाचे उमेदवार निवडून आले. त्यावेळेचे राजकारण वेगळे होते. आता मात्र हे राजकारण वेगळे दिसले. दिगंबर जाधव हे खाडे यांच्यासोबतच होते. उमेदवारी फायनल होताना मात्र दिगंबर जाधव यांना उमेदवारी न देता दुसरा भाजपाने उमेदवार दिला. त्यामुळे दिगंबर जाधव यांनी ऐनवेळी अजित पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये दिगंबर जाधव आणि संदीप आवटी हे एकाच पॅनलमध्ये उभारून निवडून आले होते. आत्ता मात्र या दोघांमध्येच थेट लढत झाली. संदीप आवटी यांना 6,645 तर दिगंबर जाधव यांना 5,519 मते मिळाली, तर 1,126 मताधिक्य आवटी यांना मिळाले. या प्रभागातील तिसरी लढत ही माजी नगरसेवक जुबैर इब्राहिम चौधरी यांच्या पत्नी रेश्मा चौधरी या अजितदादा राष्ट्रवादी गटातून, तर माजी नगरसेवक अजित दोरकर यांच्या पत्नी शशिकला दोरकर या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढल्या. अजित दोरकर यांना गतवेळच्या निवडणुकीमध्ये शिवाजी दुर्वे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत चौधरी यांना 6,565 तर दोरकर यांना 6,180 एवढी मते मिळाली. यामध्ये दोरकर यांचा पराभव होऊन चौधरी या विजयी झाल्या. चौधरी या 385 मताधिक्याने विजयी झाल्या. या प्रभागातील चौथी लढत देखील जोरात झाली. 2018च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमधून सचिन जाधव यांनी भाजपाचे संदीप आवटी यांना जोराची टक्कर दिली. या निवडणुकीत जाधव यांच्या पत्नी छाया जाधव या भाजपमधून, तर माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्या पत्नी शैला दुर्वे या राष्ट्रवादीतून अजितदादा गटातून लढल्या. दुर्वे यांना 5,994 तर जाधव यांना 5,984 मते मिळाली. दुर्गे या अवघ्या 10 मतांनी विजयी झाल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.